ची ओळख करण्यासाठी दोन्ही संघांबरोबर या ठिकाणी कोकणची अंजली यूट्यूबर अंजली मॅडम आहेत त्या ठिकाणी, भरतजी रटाटे, त्याचप्रमाणे शशिकांतजी सावंत, चंद्रकांतजी रटाटे, दीपक शेठ रटाटे, यूट्यूबर राजू रटाटे, अमितजी बागवे, अजितजी बोत्रे, अक्षता बोत्रे, स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक अनिल दादा रटाटे, त्याचप्रमाणे रामस्वामी जय जवान गोविंदा पदक यूट्यूब पेज, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स पिरामिडचे प्रमुख आणि सर्व या ठिकाणी संघ जो आपण पाहतोय वांझोली गावठणवाडी विरुद्ध आंबवली या दोन संघांमध्ये आपण पाहतोय। चला अजून थोडं साईडला झूम मध्ये घ्या। टॉस साठी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन समोर आपण उपस्थित राहायचं आहे। मी मॅडमना विनंती करेन कोकणची अंजली आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। चला हेड और टेल बघूया। नितेश एका बाजूला आहे, छापा की काटा, कोण बोलतोय? चला सुरुवात। आणि या ठिकाणी हा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच कोण दिलाय टॉस? आंबोली। काय घेतलं आंबोली? सॉरी वांझोलीने टॉस जिंकलेला। काय घेतलंय? बॉलिंग। ओके चला धन्यवाद। दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतोय। प्रथम आपण वांझोली दोन्ही संघांना विनंती करते जोरदार टाळ्यांचा गजर करा, टाळ्या थांबू नका तुमच्या। आंबोली संघ आपण देखील टाळ्या वाजवायच्या आहेत। अंतिम फायनल आहे। रामस्वामी देखील यांच्या समवेत आहेत या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान यांचं देखील आपण पाहत आहोत। आपण खांबे यांना पाहतोय, संदीप बांशे आहेत, त्याचप्रमाणे शरदजी रटाटे आणि आता ओळख करत असताना आपण पाहतोय आंबोलीच्या संघाला शुभेच्छा। आणि आंबोली हा त्यांचं नक्कीच त्याच गावचे आहेत, अनिलजी रटाटे आंबोलीचेच आणि त्यांचा संघ आपण अंतिम फेरीमध्ये पाहतोय। कॅमेरामॅन आमचे या ठिकाणी कव्हर करताना ऋषी, ॲक्शन रिप्ले ज्या पद्धतीने असतं त्याप्रमाणे सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत। सर्व खेळाडू ऋतिक आहे, गोटू आहे, त्यानंतर रोशन आहे, यश आहे, भूपेंद्र, सुयोग, त्यानंतर अक्षय रटाटे जबरदस्त कामगिरी, त्यानंतर निश्चितच नितेश, आतिश, अजय सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण मैदानातच थांबायचं आहे, बॅटिंग करणाऱ्या संघाने बाहेर यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करूया। अजय रटाटे आमचे डीजे वाले जे असतील त्यांनी इथे आलात तरी चालेल, आमच्या डीजे वाल्यांना विनंती राहील। हां ते इकडे आहेत। स्कोरर म्हणून पारस या इकडे या। पारस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची छोटी मैदानात पाठवायची आहे। आतिश, अक्षय तुम्हाला विनंती राहील सलामीची जोडी त्वरित मैदानात चला। आणि वांझोली गावठणवाडी हा संघ आता या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय कॅमेरामॅन कव्हर करत असताना त्यांना जागेवालेल्या या ठिकाणी निश्चितच वंदन केलेलं या खेळपट्टीला। आणि आता संघ तयार होते तो म्हणजे एक संघ भावनेने आतापर्यंत ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळलेला आहे, एक जबरदस्त चमकणारी ट्रॉफी कोण जिंकणार बघा। फायनलचा जो विजेता संघ ठरणार, त्याच्याबरोबर पराभूत झालेला संघ जो सेमीफायनलला असणार, जो तृतीय पारितोषिक विजेता असणार आणि चतुर्थ जो निश्चितपणे रनर्स अप बरोबरच म्हणजे चौथा पारितोषिक असणार आहे दुसऱ्या सेमीफायनल मधला पराभूत। अशा प्रकारचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 3 ओव्हर पहिलं पॉवर प्ले। चला सामन्याला सुरुवात करा। तीन ओव्हर ना सर? चला चला लवकर बंद करून ठेवतो। पॉवर प्ले पहिली ओव्हर असणार आहे। अजय रटाटे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सत्कार आम्ही करत आहोत। चला एक गाणं होऊ द्या छानपैकी आणि त्यानंतर सुरुवात करूया। थँक्यू। प्रतीत यश उद्योजक भिकू शेठ रटाटे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी विनंती करते आपण आमच्या या समालोचन कक्षात आणि प्रमुख व्यासपीठाच्या इथे स्थानापन्न व्हायचं आहे। भिकू शेठ रटाटे आपल्याला सांगायला आनंद वाटते तुमचा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे
आणि मॅच जर तुम्ही सेमीफायनल पाहिली असती तर तुम्हाला पाहायला मिळालं असतं की कशा पद्धतीने तो सामना अक्षय रटाडेने जिंकून दिला आपल्या संघाला. आणि चला सामन्याला सुरुवात आपण करतोय. विकी सज्ज होतोय, विवेक स्ट्राईकला, अक्षय नॉन स्ट्राईकला आतिश. आणि थोडंसं थांबायचं आहे या ठिकाणी पंचानी, जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत ते म्हणजेच गोलंदाज सज्ज होतोय. चला काउंटडाऊन स्टार्ट करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला चेंडू विवेक, विकी सज्ज होतोय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू रिव्हर्स खेळतोय, जागा बनवतोय. पहिला चेंडू खणखणीत दणदणीत हा येतोय चौकार. व्हॉट अ शॉट. बघा लेंथ पहिलीच ओळखली कारण डावखुरा बॉलर आहे आणि अक्षय रटाडेने दाखवून दिले की अशा प्रकारची गोलंदाजीचा टप्पा काय असू शकतो. आणि पहिलाच बघा बॉल तयारच होता, टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स, गॅप देखील चांगला शोधून काढला, चौकार. 4 धावा. दोन चेंडू, धावसंख्या 5. पुढचा चेंडू विवेक विकी. आणि पाहिलं आणि ज्या पद्धतीने तयार झाले, पहिल्यांदा पोझिशन वेगळी होती त्यामुळे कुठल्या प्रकारे हा वाईड मिळणार नाही, तयार होते. आणि त्यानंतर नक्कीच चेंडू जर आपण पाहिलं तर टप्पा ज्या प्रकारचा होता, सरळ बॅटने देखील ऑन साईडला स्क्वेअर लेगला आपण पाहिलं असतं तर षटकार होऊ शकला असता. 3 बॉल, धावसंख्या 5. दोन्ही बॅट्समनचा पवित्र हाच आहे की टप्पा ओळखून त्याला रिव्हर्स. बघा डीप पॉइंट घेतलेला, एक डीप पॉइंटला एक खेळाडू आहे, कव्हरला एक खेळाडू आहे, एक बॅकवर्ड पॉइंट आहे, मिड ऑफ सर्कलच्या वरती, मिड ऑन देखील सर्कलच्या वरती, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे फायनल. आता मात्र फाईन खेळलेला फटका मिस टाइम होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 चेंडू, धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 6. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा निर्णायक बघा, फुल लेन नव्हता, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा गुड लेंथ वरून राईज झालेला चेंडू. धावसंख्या 6. ऋषी, नितीन, हर्ष स्ट्राईकला, अक्षय रटाटे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विवेक याचा पुढचा चेंडू. आता मात्र गॅप शोधून काढलेला आहे, कोणताच खेळाडू त्या ठिकाणी गॅप शोधून काढलाय, चौकार खणखणीत दणदणीत. व्हॉट अ शॉट. गॅप ओळखला होता, मिड ऑन वरती आहे, मिड विकेट डीपला आहे, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावत आले, गॅप शोधून काढला. बघा ऍक्शन रिप्ले, गॅप बरोबर मधून काढला आणि मिड ऑनचा खेळाडू जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत चेंडूने या ठिकाणी शर्यत जिंकली. चेंडू सीमापार हा येतोय, अजून एक चौकार. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. विवेक तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा देखील चेंडू क्लिअर होणार का. खेळाडू त्या ठिकाणी येतोय, त्याच्यावरून चेंडू सीमापार, हायर हँडसम, इट्स अ लॉलीपॉप. शेवटचा चेंडू फुल टॉस. 2 बॉल मध्ये 10 धावा. ज्या फॉर्म मध्ये खेळतोय अक्षय रटाटे, मगाशी 3 बॉल मध्ये 10 धावा आणि आता बघा धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये 16. प्रेक्षक झालेत गोळा, याची देही याची डोळा. आणि अनिल रटाटे चषकाचा दैदिप्यमान सोहळा आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम या ठिकाणी या अंतिम फेरीमध्ये पाहत आहोत. एका बाजूला आंबवली संघ पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा व्यासपीठाच्या दिशेने आपण स्क्रीनवर पाहतोय. भिकू शेठ रटाटे साहेब, प्रतियश उद्योजक आंबवली गावचे, यांना देखील आपण स्क्रीनवर पाहतोय. आपल्या अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, त्याचप्रमाणे कम्प्युटरवर जे प्रेक्षक आज सायंकाळच्या सत्रात आमच्या फोर्स वन लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या माहितीसाठी सुरू असलेला अंतिम सामना आंबवली अ विरुद्ध वांजोली गावठणवाडी. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा. स्ट्राईकला आतिश, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रेम, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यानंतर दुसरं षटक प्रेम
सज्ज होते. राईट आर्मवरती विकेट फुटता चेंडू, स्लोवर वन. आणि आता मात्र बोल्ट. तिन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतिशला कुठल्या प्रकारे सूर गवसलेला नाही आहे. मात्र नक्कीच या ठिकाणी प्रेमने निश्चितच खूप मन जिंकलेल्या प्रेक्षकांची. ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा संकटमोचक म्हणून संघासाठी धावून आला. स्लोवर वन टाकला, सरळ बॉल निघून गेला पायाच्या मधून, उजवी अष्टी वाकवली. आणि आता मोठी जबाबदारी राहील हितेंद्रवर, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर अक्षय रटाटे नॉन स्ट्राईकला आहे. अजूनही या षटकातील 11 चेंडू म्हणजे 5 चेंडू आणि त्यानंतरचे 1 षटक, 3 ओव्हरचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. राईट आर्मवर विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते लव. वांजोली गावठणवाडी प्रेम सज्ज होते. स्ट्राईकला हितेंद्र. षटकातील फुटचा चेंडू, बॅकफुटला गेले, जागा बनवलेली आहे. खेळून काढलेल्या चेंडू पॉइंटला, एकच धाव. जोपर्यंत चेंडू फेक होईल या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 या धावसंख्येवर. अजून या दुसऱ्या षटकातील 4 चेंडू, तदनंतर तिसरं षटक आहे आणि स्ट्राईकला बॅट्समन येतो तो म्हणजे अक्षय. 4 चेंडू मध्ये 15 धावांवर खेळतो. या अगोदर देखील आपण पाहिलं सलग क्वार्टर फायनल सेमीफायनलच्या दोन्ही सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्याने मिळवलं. आणि अक्षय रटाटे स्ट्राईकला, गोलंदाजीसाठी प्रेम. प्रेमचा फुटता चेंडू आणि हा देखील चेंडू फुल पॉवरफुल, हा देखील येतोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. आमचे घनश्याम त्या ठिकाणी आहेत, मात्र हा देखील षटकार. शर्मा जी वहां पर थे, हमारे सिक्योरिटी, उनके ऊपर से गेंद निकल गई. घनश्याम जी, और ये भी ये देखिए हाथ दिखा रहे हैं. देखिए शॉर्ट गेंद मिली थी, बल्लेबाज ने जिस तरह से अपना यहां पर बल्ला घुमाया और गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से, और एक बेहतरीन 6. हर एक गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है अक्षय को, जिस तरह की बैटिंग वो कर रहे हैं. आज अंबोली टीम फाइनल में खेल रही है. अनिल रटाटे चषक 2024, जब जब इन्होंने टूर्नामेंट का आयोजन किया गया, अंतिम फाइनल में हमेशा अंबोली टीम खेली हुई है. इस साल भी हम देख रहे, दूसरा साल बेमिसाल कमाल धमाल प्रेम किए गेंद, और ये मौका, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. एक बड़ी मछली हाथ लगने वाली थी, ऐसे लग रहा था कि शिकंजा कसा हुआ था, लेकिन यहां पर बच गए. ये देखिए एक्शन रिप्ले. स्लोअर वन गेंद थी, हालांकि ऑफ स्टंपर शफल किया, उसके बाद उस गेंद को खेलने के लिए बल्ले का किनारा मोटा सिरा लेके गेंद गई थी और एक आसान कैच. प्रेम बिल्कुल नाराज और विनू के हाथ से, विनय के हाथ से वो कैच छूटा है. गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार अगली. अब स्ट्राइक पर है हितेंद्र. अगली गेंद प्रेम की. प्रेम की इस गेंद को खेले, 1 रन तो निश्चित तौर पर मिलेगा, लेकिन ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने प्रमुख खिलाड़ी को, आपको इनफॉर्म बैट्समैन को देना होगा, जिस तरह से हितेंद्र यहां पर कर रहे हैं. रन संख्या 25, 1 विकेट के नुकसान पर. इसी बल्लेबाज ने इसके पहले 3 बॉल में जब जरूरत थी टीम की 13 रन की तो पूरी की, और जब जब जरूरत होती है तब तब ये खरे उतरते हैं. और यहां पर भी हम देख रहे हैं अब तक इस ओवर में लगभग 9 रन दिए हैं. इस ओवर की आखिरी गेंद, दूसरी ओवर की आखिरी गेंद, गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म और द विकेट, प्रेम की गेंद, शॉर्ट गेंद, इसी भी गेंद को लेकिन क्या क्लियर होगा, देखने वाली बात है. खिलाड़ी और आउट. अब यह मौका, जिस विकेट की तलाश थी, अब प्रेम ने वो काम किया. प्रेम आए थे इसीलिए, प्रेम बांटने के लिए नहीं, विकेट लेने के लिए. और जिस अंदाज से प्रेम ने अब तक इस प्रतियोगिता में अपना योगदान दिया है गेंदबाजी के माध्यम से. ये देखिए स्लोअर वन गेंद थी, जो अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज की वो बाउंस होगा, उतनी रफ्तार की गेंद नहीं थी जिस गेंद को पुल करने के लिए गए, और ऊपर लगी बल्ले के, और अच्छा कैच, एक आसान मौका है. अनिल शिंदे जो स्क्रीन पर हम देख रहे हैं, बेहतरीन कैच. और यहां से ऐसे लग रहा है कि जिस तरह से अक्षय का विकेट गया, मानो 10-15 रन निश्चित तौर पर या आगे जाएंगे या पीछे, ये तो समय बताएगा. ऋतिक अब नए बल्लेबाज आए हैं, हितेंद्र पर अब जिम्मेदारी होगी. 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या हम देख रहे 25. अब गेंदबाजी के लिए आएंगे नए गेंदबाज जिनका नाम है विक्रम. विक्रम पर जिम्मेदारी होगी वीरू, और बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर हम देख रहे हितेंद्र, और नॉन स्ट्राइक एंड पर ऋतिक. एक युवा खिलाड़ी है, और युवा खिलाड़ी, इन्हें भी एक मौका मिल रहा है ऋतिक को, लेकिन अब हितेंद्र को जिम्मेदारी लेनी होगी. एक तरफ विक्रम अगर अच्छी ओवर पूरा करते हैं इस ओवर में तो निश्चित तौर पर एक टारगेट बन सकता है, लेकिन दूसरी तरफ हितेंद्र और अंबोली की टीम भी यही इनकी इच्छा रहेगी, जिस आकांक्षा के साथ, जिस अभिलाषा के साथ वो खेल रहे हैं कि लगभग और 10-15 रन यहां से बनाएं, ताकि ये 40 या 38-40 का मुकाबला हो, क्योंकि सामने वाली टीम में भी उतने ही अच्छे बल्लेबाज है. पहली गेंद विक्रम की, फुल टॉस, स्लोअर वन, और ये देखिए
गेंद के टप्पा गिरने तक रहा देखी और उसके बाद उस स्ट्रोक के लिए गए। ये देखिए एक्शन रिप्ले, क्योंकि रफ्तार तो नहीं है विक्रम की गेंद में। ये देखिए किस तरह से वो गेंद थी एक्शन रिप्ले में, स्क्रीन पर हम देख रहे हैं। टप्पा गिरने के बाद उस गेंद को खेलने के लिए गए ऑफ ब्रेक, लेकिन उसके पहले अगर स्लॉक स्वीप भी करते फिर भी यह मौका बन सकता था। अगली गेंद फिर एक बार विक्रम और पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, बिल्कुल गेंद जब तक कि वहां पर जाएगी ऐसा गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद सीमा रेखा के बाहर, दंदनाता सनसनाता चौवा, 9 और ये 4 रन तो 5 रन आएंगे और फ्री हिट ऑफ स्टंप के काफी बाहर थी। और जिस अंदाज से यहां पर ये फ्री हिट और अब रन संख्या हम देख रही है, देखिए किस तरह से उस गेंद को रोकने के लिए गए और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन, रन संख्या 30, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चलता हुआ। जिस तरह से इस फ्री हिट पर आने वाली गेंद पर किस तरह से बल्लेबाजी करेंगे हितेंद्र। हालांकि आतिश और अक्षय जो प्रारंभिक दोनों बल्लेबाज पैवेलियन में लौट चुके हैं, पूरी जिम्मेदारी के साथ इस जज्बे के साथ खेलना होगा। फ्री हिट की गेंद, एक पॉइंट पर खिलाड़ी है, शॉट थर्ड मैन, डीप पॉइंट पर है, कवर पर एक खिलाड़ी, अब वो भी पीछे जा रहे हैं और जो पॉइंट के खिलाड़ी थे वो सर्कल के अंदर आ रहे हैं, शॉट थर्ड मैन सर्कल के अंदर। अगली गेंद फिर एक बार विक्रम की फ्री हिट की और इस गेंद को भी खेले हैं, लेकिन जब तक कि विकी वहां पर जाएंगे, एक तो पूरा किया, ऋतिक वहां पर दौड़ते हुए 2 रन नहीं, बच गए। अगर बॉल हाथ में मिलती तो निश्चित तौर पर कुछ तो गड़बड़ हो सकती थी, लेकिन खतरा वहां पर नहीं, वो टला। और ये देखिए पैर की गेंद थी, इस गेंद को हेलीकॉप्टर के माध्यम से उड़ाया था और अच्छा थ्रो विवेक द्वारा विकी। देखिए किस तरह से वो थ्रो आया था, ऋतिक बहुत दूर थे लेकिन हाथ में गेंद नहीं रुकी। रन संख्या 32, 4 गेंदें बाकी। अगली गेंद फिर एक बार मौका छूट गया, स्लोअर 1 गेंद, गति परिवर्तन, उंगलियां फेर ली थी इस गेंद पर, कोई मौका नहीं दे रहे। और जिस तरह की गेंदबाजी हम देख रहे विक्रम द्वारा, ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे, धाव संख्या 32। पुढचा चेंडू राईट आर्म द विकेट, हितेंद्र साडी, स्लोअर 1। आता मात्र या चेंडूला आर पार, खूप लांब षटकार, खूप लांब। बघा या अगोदर देखील तुम्हाला हीच बॅटिंग करायची होती, थोडंसं थांबून खेळायचं होतं, लवकर खेळलात, आता वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली, चेंडू सीमा पार, षटकार, धाव संख्या 38। थँक्यू। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। हा देखील चेंडू, या देखील चेंडूला पाठवलेला आहे, मात्र खेळाडू त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे, जीवनदान दिलेला आहे आणि 2 धावांसाठी पोहोचणार का पाहणं गरजेचं राहील। आणि खेळाडूंचं या ठिकाणी आकाशाकडे बोट जाते, ते म्हणजे स्ट्रायकर एंडचे अंपायर, ते म्हणजेच संजय सांगेकर। खेळाडू बाद होतोय, 5व्या चेंडूवर बाद होतोय। धाव संख्या 38, नंतर एक 39 झालेली आहे, 1 टू गो आहे। शेवटच्या बॉलवर कोण बॅट्समन येणार, कारण अजूनही या चेंडूवर काही घडू शकतं। एक मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया। थँक्यू। ऋतिक स्ट्राईकला अजय येणार, कारण ऋतिक नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय, त्यामुळे ऋतिक नॉन स्ट्राईकला येणार। अजय आता बॅट्समन आलाय, त्या स्ट्राईकला आउट झालाय, त्यामुळे स्ट्राईकला अजय। शेवटचा बॉल, धाव संख्या 39। समोरच्या दिशेला मारलेला फटका, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, 1 धाव तर पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा पूर्ण, धाव संख्या 41। या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये 42 धावाच आपण आतापर्यंत पाहिल्यात। धाव संख्या 41, 42 धावांचं लक्ष्य 18 चेंडूमध्ये। आणि ज्या प्रकारचं प्रेम बॅट्समन आहे, विक्रम आहे, हुशन आहे, त्याचप्रमाणे अनिल शिंदे, विकी यांच्यावर खूप काही मोठी जबाबदारी राहील। मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया। अंतिम सामन्यामध्ये अनिल रटाटे चषक 2024च्या निमित्ताने आपण संदीप रटाटे यांना विनंती करतोय, आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं। आपलं देखील हार्दिक स्वागत। संदीप रटाटे आपणास विनंती करतोय। भिकुशेठ रटाटे यांना विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं। गोठल
त्याचप्रमाणे भरत रटाटे, अमोल शेठ वैराग, नितीन जाधव ज्यांचं विशेष सहकार्य आपण पाहतोय. अमोल शेठ वैराग, नितीनजी रटाटे जे हैदराबादवरून आले होते सकाळी आणि पुन्हा परतले हैदराबादला. परेशजी भानशे, अक्षयजी भवाने. मी प्रतीत यश उद्योजक भिकूजी रटाटे साहेब यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपला सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने अनिलजी रटाटे जे आयोजक यांच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. हा सत्कार, ही मायेची शाल आणि सन्मानाचं त्याचप्रमाणे संस्कृतीचं प्रतीक हा फुलांचा पुष्पगुच्छ. या फुलांमध्ये असलेला सुगंध नेहमीच तुमच्या जीवनामध्ये दरवळत राहो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. नवीन बॉल मैदानात पाठवा. नवीन बॉल. धन्यवाद भिकू शेठ रटाटे साहेब, थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघ उपस्थित झालेला आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रेम आणि आपल्याला पाहायला मिळते अनिल. ऋषी कव्हर करा बॅट्समनना जे निघालेले आहेत. आपण झूम मध्ये घेतलं तरी चालेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय एका बाजूला डाव्या बाजूला येलो जी फ्लोरसेंट ग्रीन कॅप मध्ये आहे तो म्हणजेच अनिल, व्हाईट कॅप मध्ये आहे तो म्हणजे प्रेम. सलामीची जोडी अंतिम फायनल मध्ये जिंकण्यासाठी सज्ज होत आहेत. 42 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत तो म्हणजेच हितेंद्र. 16 संघ होते आणि 16 संघातले 2 संघ या अंतिम फेरीमध्ये आपण पाहत आहोत. सर्व आपण प्रेक्षक पाहतोय बघा. हे या ठिकाणी सुनील आहे, त्यानंतर विशाल आहे, हा लहानसा मुलगा वांजोली गावठणवाडी हा देखील सुनील देखील छानपैकी बसलेला आहे. सर्व स्क्रीनवर आपण पाहतोय. कॅमेरामॅन विशाल थोडा मागे आहे. संजय बघा आपल्या छोट्याशा लाडक्या मुलाला घेऊन छान कुशीमध्ये बसलेला आहे आणि सर्व हे आपले खेळाडू स्क्रीनवर पाहतोय आपण. त्यानंतर या ठिकाणी या संघाचे अनुभवी आमचे केशी देवारी क्रीडा कमिटीचे हे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल उपेंद्र पंडित सर देखील आमचे MCAचे गोल्ड मेडलिस्ट अंपायर. त्यानंतर अमितजी बागवे, अजितजी बोत्रे, स्पर्धेचे आयोजक अनिलजी रटाटे, भरतजी रटाटे. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि नेहमीच अनिलदांच्या स्पर्धेला क्रिकेटसाठी नेहमीच आपण ज्यांना पाहतो असे प्रतीत यश उद्योजक आदरणीय भिकूजी रटाटे साहेब हे देखील आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद आपण दिलेल्या योगदानाबद्दल. धावांची गरज 42 आणि मैदानावर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. मी निश्चित ऋषीला विनंती करेन, त्या ठिकाणी डगआउट आहे, अंबोली संघ देखील आहे, तिथे देखील तुम्ही कव्हर करू शकता. चला काउंटडाऊन स्टार्ट करूया आणि मॅचला सुरुवात होईल. 42 धावांची गरज. 10 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. राऊंड द विकेट. पहिला चेंडू अनिल साठी. अनिल शिंदे सज्ज होतोय आणि पहिल्या चेंडूवर वाडा शॉट, कडक, चाबूक, झकास, चौकार, फ्लॅट. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने झापूक झुपूक झापूक झुपूक चेंडू वाहतोय बाउंड्रीच्या दिशेने, चौकार. या अगोदर देखील आपण पाहिला होता. पहिला चेंडू रिव्हर्स खेळले होते अक्षय, ज्या पद्धतीने चौकार आणि या देखील बॉलवर आपण पाहिला अनिलने देखील त्याची सुरुवात दिली. त्यामुळे ही मॅच निश्चितपणे अनिल आपण पाहतोय ज्या प्रकारचा एक संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे, संघासाठी महत्त्वाची कामगिरी करणारा पुढचा चेंडू. आता मात्र थोडासा ऑफ स्टंपवर आला खरा, मात्र तितकासा पूर्ण पॉझिटिव्ह वाटला नाही तो स्ट्रोक खेळताना. डबल माइंड होते. नक्कीच चेंडूला कोणत्या पद्धतीने खेळायचं होतं बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये राऊंड द विकेट, टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या पद्धतीने आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी फाईन खेळायला गेले होते, मात्र नितेश त्या ठिकाणी होते. 2 चेंडू धावसंख्या 5. नितेश रटाटे फिल्डिंग करतायत फाईन लेगला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत या ठिकाणी राहुल आहे. हितेंद्र सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. षटकाधी फुटचा चेंडू प्रेमसाठी
आणि बॅटला बॉल ज्या पद्धतीने न पाहता खेळलेला फटका होता। बिल्कुल अगर देखा जाए तो अंपायर का इशारा लेग बाय के द्वारा 1 रन। और जिस अंदाज से इस गेंद को खेलने के लिए देखिए एक्शन रिप्ले में किस तरह की गेंद थी, राउंड द विकेट आए, स्लोअर वन गेंद, जल्दी खेले और पूरी तरह से लाइन में नहीं थे बॉल के। जिस अंदाज से उस गेंद को स्ट्रोक को अंजाम देना चाहते थे लेकिन नहीं खेल पाए और गेंद डॉट। 3 गेंदे रन संख्या 6, 3 चेंडू धाव संख्या 6, बिनबाद, लक्ष्याचा पाठलाग करताना 42। पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समनसाठी। आता मात्र हाफ स्ट्रोक, मात्र ज्या पद्धतीने गॅपमध्ये आहे, एकदा पूर्ण केली संधी आहे रनआउटची, मात्र जोपर्यंत चेंडू फेक येणार 2 धावा पूर्ण, चिकी सिंगल। बघा रन्स बनावे लागतात। आपण म्हणतो की ज्या पद्धतीने बॅट्समन इंटेलिजन्स ऑफ क्रिकेटमधला पहिला जो सी आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या एकाग्रतेचा, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे बुद्धिचातुर्य इंटेलिजन्स, दुसरा सी कंट्रोल नियंत्रण, आर ज्या पद्धतीने, के म्हणजे नॉलेज ज्ञान, ई म्हणजे एनर्जी ऊर्जा स्रोत आणि टी म्हणजे टेक्निक टॅलेंट टेम्परामेंट पदल आलित्य, तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता। आणि आता मात्र कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा, स्लोअर वन गेंद, विकेट कीपर का सहारा, जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण। ज्या पद्धतीने बघा एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अनिल सारखा मोठी विकेट, टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला अनपेक्षित, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन परततो अनिल शिंदे। धाव संख्या 8 वर लागले वाट, धाव संख्या 8। थँक्यू धन्यवाद। या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी आणि संकट चेंडू फेकी। ज्या पद्धतीने विकेट किपरने झेल घेतला आणि या ठिकाणी कमबॅक केलंय ते म्हणजे आंबोली संघाने, कारण बाद होणारा खेळाडू होता अनिल शिंदे, नवीन फलंदाज विकी, राऊंड द विकेट विकेसाठी। आता मात्र सरळ बॅटने मारलेला फटका चेंडू येतो मिड ऑफला, ज्या ठिकाणी आपण पाहतोय अजय रटाटे। पहिले पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव संख्या 1 गडी बाद 9 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी। 33-12 चेंडू आणि एक मोठं आव्हान आहे। ज्या प्रकारचा चेंडू समोर टाकला होता आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केला। एक छोटासा ब्रेक घेऊया, मदर संगीत ऐकूया आणि परत येऊया। थँक्यू। बॅट मागवत आहेत बघा वांझोली हनुमानवाडी, विकी बॅट मागवतोय। विकी कोणाची बॅट आहे ते बघा। जर आंबोली संघ जिंकला तर वांझोली हनुमानवाडीला थर्ड प्राइज मिळू शकतं, आणि जर गावठणवाडी जिंकली तर धामणी संघाला थर्ड प्राइज मिळू शकेल। त्यामुळे धामणी संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे। पूर्ण आज आपण पाहतोय आंबोली संघ, त्यांचे पाठीराखे देखील आपण पाहतोय बाउंड्रीच्या बाहेर त्या ठिकाणी बसून आहेत। सूरजचा वाढदिवस देखील साजरा झाला, सूरज रटाटे। पुढचा चेंडू गोलंदाजासाठी येतोय यश, पहिला चेंडू, पंचांचा इशारा आहे नो आणि फ्री हिट। पवन मोरे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये, फ्री हिट, धाव संख्या 10। या अगोदर देखील आपण पाहिलं ज्यावेळेस यश येतो त्यावेळेस अक्षय काहीतरी त्याला सांगत असतं, तर देखील आपण पाहतोय ज्या पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे। मात्र समोर आहे विकीला देखील चांगली बॅटिंग कराय। ओ नाही, फ्री हिटचा बॉल होता, वाचला, फुलटॉस चेंडू होता आणि निश्चितपणे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिम सामना अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 आंबोली विरुद्ध वांझोली गावठणवाडी। आता मात्र वाईट, पंचांचा इशारा येतोय वाईट, अवांतर धाव। पहिलं जर आपण पाहिलं तर नो होता, फ्री हिट, त्यानंतर वाईट, धाव संख्या 11 वर 1, 111 आपण पाहतोय। धाव संख्या 1 गडी बाद 1-1, 11 for 1, काय आकडा आलाय बघा। आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे।
एक धाव पूर्ण करतोय जोपर्यंत आतिश थ्रो करेपर्यंत 2 धावा आणि एक चांगला आकडा आला होता 1.1 11 फॉर 1 आता 1.2 13 फॉर 1 धावसंख्या 13 झालेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 9.75 ची सरासरी सुरू आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकीसाठी आता मात्र त्या दिशेला मिड विकेटला ज्या पद्धतीने इतेंद्र येतोय बॅकअपला जातोय खेळाडू मात्र एक छोटासा खेळाडू या संघामध्ये गोटू श्रेयसला संधी मिळालेली आहे. पहिल्यांदा धामणीच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं मे मध्ये त्याने खेळलेली आणि घेतलेला एक जबरदस्त झेल. त्यानंतर कवडोलीच्या स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी देखील त्याने चांगली फिल्डिंग केली आणि आता या मोठ्या विशाल मैदानावर त्याला संधी मिळते संघामध्ये. पुन्हा एकदा मिड विकेटला हितूकडे बॉल येतो. एकदा पूर्ण केलेली आता मात्र बॉल थोडासा जलद गतीने गेला त्यामुळे दुसरी धाव काढण्याचा मानस फलंदाजांचा नव्हता. जो मनोदय या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आक्रमकता हेच या ठिकाणी आता आवश्यक आहे कारण बघा एक एक बॉल पुढे जात आहेत. ज्याप्रमाणे 8 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावांचं लक्ष्य 26 अजूनही पूर्ण करायचं आहे. 8 चेंडू 26 धावांची गरज. 2 चेंडू महत्वाचे आहेत. प्रेमसाठी पुढचा चेंडू यश यांचा आता मात्र फुलर लेन अप्रतिम चेंडू. ऑफ स्टंपच्या चेंडूला अक्रॉस द लाईन स्लॉग स्वीप खेळायला गेले बघा. ऑफ स्टंप शफल केलं. फुलर लेन चेंडू स्लोअर वन चेंज ऑफ पेस फुल टॉस चेंडू मिस केला. स्लॉग स्वीप खेळायला गेले चेंडू डॉट निर्धाव. 7 चेंडू आणि धावांची गरज आहे 26. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट स्ट्राईकला प्रेमसाठी आता मात्र हा देखील चेंडू डॉट निर्धाव. मोक्याच्या क्षणी आपले बोट फिरवली चेंडूवर आणि आता मोठी जबाबदारी प्रेम आणि विकीवर. 6 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. अंतिम सामना अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम या ठिकाणी सुरू असलेला हा अंतिम सामना. सुसज्ज व्यवस्था. सकाळच्या सत्रामध्ये अल्पोपहार त्यानंतर निश्चितपणे चहा त्यानंतर दुपारचं व्यवस्थित छान अशी भोजनाची व्यवस्था त्यानंतर सायंकाळच्या सत्रामधला एक जबरदस्त योगदान असे रामस्वामी यांचं योगदान. साईराज ज्यांनी दिलेली खेळपट्टीसाठी आपलं योगदान. हुसेनजी घनश्यामजी सिक्युरिटी शर्माजी त्याचप्रमाणे या मैदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सन्माननीय गार्डन डिपार्टमेंटचे ऑफिसर अमोलजी इतापे साहेब यांचे देखील धन्यवाद. सुरेंद्र भोपालकर आमचे PVR आयनॉक्सचे ऑफिसर. पहिला चेंडू लेग कटर जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा येतोय वाईड. 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे 25. रोहित निकम जे आमचे DJ वाले मंडप डेकोरेटर यांचे देखील धन्यवाद. फोर्स वनची पूर्ण टीम अनिकेत जावकर जेनित हर्ष नितीन ऋषी स्कोरर पारस आमचे मॅन्युअल स्कोरर यांचे देखील धन्यवाद. पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. सोपा झेल दॅट शुड बी टेकन. नाही झेल सुटलेला आहे. बघा या मैदानात ज्या वेळेस तुम्ही येता त्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला संघामध्ये संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचं तुम्हाला सोनं करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी झेल जरी सुटला असला तरी सुद्धा प्रत्येक बॉल हा तुम्हाला एक नवीन संधी निर्माण करतो. या पद्धतीनेच खेळणं गरजेचं आहे. आणि एक सोपा झेल या ठिकाणी सुटला हातातून आणि निश्चितपणे आता गणित समीकरण बदलतंय. अजूनही 24 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. प्रेमसाठी पुढचा चेंडू फुल टॉस. आता मात्र संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी ऋतिक येतोय. सोपा झेल खेळाडू बाद गॉन. अप्रतिम DJ. चार चेंडू 24 धावांची गरज. 40 षटकार आवश्यक आहेत. पुढचा चेंडू अक्षय रटाटे आता मात्र लेग कटर खूप दूरवरून फिरवला. आज सकाळच्या सत्रामध्ये रावतोली संघाच्या कुणालला आपण लेग कटर फिरवताना पाहिलं होतं. मात्र आता 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. प्रभुदेवा स्टाईल मध्ये आमचे पंच पवन मोरे या ठिकाणी दाखवत आहेत. शुभम मनीष या ठिकाणी पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू तो म्हणजेच स्क्वेअर लेगच्या दिशेने ऋतिक येतोय. या ठिकाणी 3rd आणि 4th प्राइज मगाशी ज्याप्रमाणे म्हटलंय बघा तयार आहेत.
गाणं देखील तयार ठेवतील आता आमचे डीजे वाले. 3 बॉलला 22 धावांची गरज आहे. पूर्ण आंबोलीचे सर्व प्रेक्षक तयार आहेत. कोण जिंकणार? 3 चेंडू 22 धावांची गरज. पुढचा चेंडू आता मात्र पंचांचा इशारा, नो, फ्री हिट. बघा, विजेता जर संघ आंबोली झाला तर तृतीय पारितोषिक विजेता ठरणार 3500 आणि ट्रॉफी वांजरोली हनुमानवाडी. आणि जर वांजरोली गावठणवाडी जिंकला तर धामणी संघ तृतीय पारितोषिक 3500 आणि ट्रॉफी. दिलेल्या सर्व देणगीदारांचे सौजन्य पुरस्कर्ते विशेष सहकार्य ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी योगदान दिले सर्वांचे मनपूर्वक आभार. स्लोवर 1, चेंज ऑफ पेस. आणि आता मात्र धावसंख्या अजूनही आपण पाहतोय 21 वर 2 आहेत. खूप मोठं असं आव्हान आहे. खूप चांगली बॅटिंग स्पर्धेमध्ये अक्षय रटाटे ज्या प्रकारे बॅटिंग केली, ज्या प्रकारे सर्वाधिक धावसंख्या देखील आपण म्हणू शकतो प्रबळ दावेदार प्रेमने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू धावांची गरज आहे 21. राईट मोर द विकेट. 2 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय विवेक. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, कारण ओळखलं होतं रिव्हर्स साठी अटेम्प्ट करणार. थोडंसं चेंडू फिरवला आणि आता 1 बॉल 21 धावांची गरज. बघा, कॅमेरामॅन आमचे सज्ज आहेत, ऋषी. सर्व आपण प्रेक्षक बघतोय पाठीराखे आंबवली संघाचे. मागे देखील आपण होर्डिंग्स पाहतोय. आणि चषक 2024 शेवटचा बॉल, धावांची गरज आहे आणि विजयी संघ ठरतोय आंबवली. अनिल रटाडे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 अंतिम फायनल विजेता आंबवली. उपविजेता संघ ठरतोय वांजोली गावठणवाडी. खेळपट्टीवर नका, साईडला या, साईडला साईडला साईडला, पिचवर नको. द्वितीय पारितोषिक वांजोली गावठणवाडी, तृतीय पारितोषिक वांजोली हनुमानवाडी आणि चतुर्थ पारितोषिक धामणी. प्लेट डिफेन्स. हा, इथे नाचू शकता, इथे नाचा. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. केतनजी निंबरे, धन्यवाद, अभिनंदन. गाणं होऊ द्या आता. चॅम्पियन अनिल रटाडे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 अंतिम विजेता आंबोली. अभिनंदन. They going to talk.